आमची कसली तयारी चालली असं वाटतंय. आम्ही वटपौर्णिमा साजरी करायला चाललोय. हा आमच्या इकडच्या भागातला आधुनिक शेतकऱ्यांचा टिपिकल पोशाख आहे. हा अशा प्रकारचा प्लास्टिकचा कागद फुल गोंडपाटात घातल्यासारखं. हा इतका फक्त 100 रुपयाला मिळतोय बघा. आणि पण हा वापरायला आणि कॅरी करायला इतका सोपा सुटसुटीत आहे का नाही. आणि सगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असतात. रेनबो कलर. म्हणजे हे घालून काम करायला मस्त वाटतं. एकदम हलकं सुटसुटीत. गाड्या जातात. हा सगळ्यात जास्त शॉर्टकट बघा डोक्यातल्या टोपीचा. आयुष्यभर कधीच खरेदी नाही. हे एक वेगळाच प्रकार आहे. आम्हाला जमतच नाही. रेनकोट आणि तो डबा जेवणाचा कधीच नाही. आहे सगळी तू. होय ना. हा पूर्ण एक वटवृक्ष आहे ना सर? हो एकच वटवृक्ष. हा एकच वडाचं झाड आहे बघा. अप्रतिम. याचा एक व्हिडिओ केलेला आहे मी. महाकाय वटवृक्ष म्हणून. महाकाय गाजलेला मराठी सिनेमा जोगवा याचं बरंचसं शूटिंग इथे झालंय बघा. हे आमचे आजचे सगळे सत्कार मूर्ती आहेत वटपौर्णिमेच्या निमित्तानं. वटपौर्णिमेच्या निमित्तानं वडाची झाडं लावायला आलेले आहेत. आणि जन्मोजन्मी हीच बायको मिळू देत अशी प्रार्थना करणार आहेत. हो त्या एका म्हशीच्या डोक्यावर पांढरा ठिपका आहे आणि लांबून तो एकदम मला गवाच वाटला. त्यामुळे घाबरले. यावेळेला पहिल्यांदाच वृक्षप्रेमी समूह एखाद्या गावामध्ये जाऊन वृक्ष लागवड करणार आहे. शिरसिंगी हे गाव आहे आजऱ्यापासून जवळच. त्या गावात मोकळ्या मैदानामध्ये आम्ही आज झाडं लावणार आहोत. आणि वृक्ष संगोपनाची बरीचशी जबाबदारी ही या गावातल्या लोकांची राहील. आम्ही कधीतरी येऊ. एक प्रयोग म्हणतोय. एक प्रयोग म्हणून आतापर्यंत ह्याच्या रामतीर्थच्या जंगलातच आम्ही लावली होती. पहिल्यांदाच हा प्रयोग आहे की गावाच्या एखाद्या गावामध्ये गावठाण एरियामध्ये झाडं लावायचा. आणि तो प्रयोग कितपत सक्सेस होतोय बघूया म्हणून 10 वडाची 10 पिंपळ आणि 1 बेलाचं असे 21 झाडांचा प्रयोग केला आहे. चांगला सक्सेस झालं तर पुढे वाढवता येतील झाड. आणि संख्या वाढवण्यापेक्षा ती किती संवर्धन सगळ्यात महत्त्वाचं आहे. आम्हाला 100% जगवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यामुळे झाड अशी छान मोठी रोपं आणलीत. आम्ही रामतीर्थला आणली होती ना ती याच्यापेक्षा उंच आणि मस्त मजबूत होती रोपं. पण ही पण छान आहेत. 2 दिवस आधीच खड्डे काढून घेतले होते आणि रोपं जागेवर पोचवलेली आहेत.
एका झाडाचं रोपण झालेलं आहे. छान आहे टेस्ट बघा त्याची. बघू. बिया काढ. टणटणी हं? टणटणी. टणटणी आणि सगुनीच्या बिया. इतक्या नैसर्गिक पद्धतीनं असे सण आम्हाला साजरे करायला मिळतात आणि ही संधी, ही बुद्धी आम्हाला उपलब्ध करून दिली आहे निसर्गानं किंवा परमेश्वरानं. त्याबद्दल इतकं आनंद वाटतोय ना. भटकळली वहिनी, तुम्हाला खूप मिस करतोय. हे रस्त्याच्या कडेला जी रोपं लावायला पाहिजे आम्ही म्हणतोय ना, हा, ही आता सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सना आम्ही तेच सांगून आलोय, हे अशा पद्धतीची रोपं लावा म्हणजे जगतील तरी. करायचं म्हणून करायचं उगाचच काय. इच्छा आहे का तुम्हाला खरोखर झाडं जगवायची? काय सुंदर झाड आहे बघा. देठ बघा, झाड बघा. रामतीरला आपण मॅडम ह्याच्यापेक्षा मोठी आणि ह्याच्यापेक्षा मोठी होती. पण ही पण छानच आहे झाड. सर्व रोपे यश फाउंडेशनतर्फे संतोष जाधव पेरनोली यांनी उपलब्ध करून दिली. तुम्ही कुठे आहे? वडाच्या शेतात कायम करणाऱ्या माणसाची चाल बघा एवढ्या चिखलात सुद्धा. आम्ही आपला हौशी शेतकरी कधीतरीचे हळूहळू. हे काय आहे? काय आहे? हत्तीची विष्ठा. हे बघा. अच्छे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितली आणि तुम्हाला पण पहिल्यांदाच दाखवायला लागले. संतोष जाधव, छान झाडं उपलब्ध करून दिलाय तुम्ही. आभार. वटपौर्णिमा केली. हे बरं झालं. आता ते पातळ कशाची थालीपीठ आहे? आपले व्ह्युअर्स म्हणतील ह्या बायकांना काय उपवास बिकवास आहे? उपवासाचीच आहेत ना. सगळं उपवासाचं आहे मॅडम.